आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. खारघर येथे बौद्धाचार्य प्राध्यापक गौतम सोनकांबळे यांचा 64वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बौद्धाचार्य प्राध्यापक गौतम सोनकांबळे यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त खारघर येथील पंचशील बौद्ध विहारात सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आत्पेष्ट धम्मबांधव आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन प्राध्यापक सोनकांबळे यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व चाहत्यांनी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक गौतम सोनकांबळे यांच्या जीवन प्रवासातील अनेक प्रेरणादायी घटना आणि सामाजिक, शैक्षणिक तसेच धम्मकार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांची अभ्यासू वृत्ती, साधी राहणी, प्रभावी वक्तृत्व आणि बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी केलेले समर्पित कार्य याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. प्राध्यापक गौतम सोनकांबळे यांनी अनेक वर्षांपासून बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी सातत्याने कार्य केले असून विविध सामाजिक व वैचारिक विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. धम्म चळवळ अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान व त्याग उल्लेखनीय असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. याच धम्मनिष्ठ भूमिकेचा भाग म्हणून त्यांनी यंदाचा वाढदिवस पंचशील बौद्ध विहारात साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात आले. या कार्यक्रमास बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष UG बोराडे, बौद्धाचार्य हिरामण थोरात, ॲडव्होकेट अरुण सुरवाडे, भारत भारक्षे, प्रकाश तायडे, भस्मेसर, दिनकर कांबळे, रवींद्र रणदिवे, संतोष सोनकांबळे, सुखदेव कांबळे घाडगे, अशोक शेलारे, आनंद कांबळे, एकनाथ ढंगारे, अमोल बोराडे, दिनेश मौर्य, संदीप तायडे, राजेंद्र गायकवाड, नथुराम कांबळे, शिरीष वाघमारे, संजय शिंदे यांच्यासह अनेक धम्मबांधव, हितचिंतक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत आनंददायी, स्नेहपूर्ण आणि धम्ममय झाले असून उपस्थितांनी प्राध्यापक गौतम सोनकांबळे यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड धम्मसेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पंडितानंद सेवना पूजाच पूजनीयानांग एतंग मंगलमुत्तमं एतंग मंगलमुत्तमं एतंग मंगलम. तथागत महाकृणिक भगवान बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारणातील वाद सर्व मान्यवर, सर्व बौद्ध उपासक, पत्रकार. आता खरं म्हणजे माझी जे वेगळ्या पद्धतीनं थोडक्यात स्तुतीच केलं, पण ह्या खऱ्या अर्थानं तेवढा मी मोठा नाही, परंतु तुम्ही जे स्तुतीसुमनी माझ्यावर व्हायला त्याच्याबद्दल पहिल्याप्रथम तुमचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो. खरं म्हणजे हे जे मी कार्य माझ्या हातून जे थोडंसं जे घडलं धम्माचं किंवा सामाजिक कार्य किंवा कुठलंही जे कार्य तुम्ही सांगितलेलं, खऱ्या अर्थानं तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपले जे नथुराम गुरुजी म्हटले बघा की याचं श्रेय माझ्या वडिलांना आहे, आईवडिलांना. कारण जवळजवळ 60 वर्षापूर्वी ज्यावेळेस जी परिस्थिती होती ती वडिलांनी त्या काळामध्ये बौद्ध पद्धतीने लग्न लावायचे आणि हे पुस्तकं वगैरे आमच्या वडिलांकडे होती त्या काळामध्ये. आणि खेड्यापाड्यामध्ये जे सगळे बौद्ध पद्धतीने लग्न लावायचं त्यांचं काम होतं. ते शाहीर होते, सामाजिक धार्मिक कुठलं कार्य त्यांच्यामध्ये एवढी प्रचंड उत्साह होता, प्रेरणा होती की त्याचं काही ते गायक सुद्धा होते. त्यांचे गुण काही प्रमाणात माझ्याकडे आलेले आहेत. आणि त्यांच्या एक खऱ्या अर्थानं तुम्ही जे मला सदिच्छा किंवा शुभेच्छा दिलात, सदिच्छा याचा अर्थ माझ्या आर्थिक उन्नतीसाठी, माझ्या दीर्घायुष्यासाठी, माझ्या कल्याणासाठी, माझ्या पुढील माझ्या कार्याला उत्तेजना देण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं सदिच्छा दिलात, शुभेच्छा दिलात. आणि असे शुभेच्छा देणारे सुद्धा त्या ठिकाणी फार कमी असतात. मनापासून शुभेच्छा दिलात तुम्ही. आणि मनापासून ज्यावेळेस शुभेच्छा मिळतात त्यावेळेस माझ्याकडे जे काही महत्त्वाकांक्षा आहेत, संकल्प आहेत माझ्याकडे, आजही मी बरंच काही कार्य आणखी केलं नाही, बरंच काही कार्य करायचं. तर संविधानाचं एक संविधान समर्थक
समाज आपल्याला जोडायचा आहे, ते कार्य आपल्याला मरेपर्यंत मला करायचं, लक्षात घ्या. कारण संविधान हे बऱ्याच जणांना माहीतच नाही, म्हणून संविधान समर्थक समाज जोडायचा आहे. संविधानाचं 26 नोव्हेंबरला जसे आपण कार्यक्रम, तसे मोठमोठे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत आणि खेड्यापाड्यामध्ये हे संविधान आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि धम्माचं कार्य सुद्धा आम्ही खेड्यापाड्यात घेण्याचं आम्ही दोघं कार्य करतोच. धम्म म्हणजे आपल्या सदाचाराचा आहे, कुठल्याही प्रकारची अंधभक्ती किंवा कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धा नाही. पुन्हा हा जो धम्म आहे सुद्धा आपल्याला तळागाळातल्या लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे, सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. म्हणून ह्या ज्या सदिच्छा आहेत त्या खऱ्या अर्थानं सदिच्छा माझ्या कार्याला खरेच प्रेरणा देत राहतील आणि राहोत. म्हणून आपण त्या ठिकाणी विहारामध्ये जी विचार प्रवर्तन होतं, तथागतांचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, हे आपल्याला त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यक्रमाला प्रेरणा देतात. म्हणून आपले कुठले वाढदिवस आम्ही त्या ठिकाणी विहारामध्ये घेतो. म्हणून अशा पद्धतीनं आपण कार्य पुढं करायचं आहे, भरपूर आपल्याला. आपण कार्य करूया. तुमच्यामध्ये तशाच प्रकारची खरीच तुमच्यामध्ये क्षमता भरपूर आहे कार्य करण्याची. फक्त आपण 2%, 3% ब्रेनचा वापर करतो. आपण जर समजा 50% ब्रेनचा जर वापर केला तर आपल्याकडे फार मोठी क्षमता आहे. तुमच्या सगळ्याकडे, माझ्याकडे सुद्धा 50% जर बुद्धीचा वापर केला तर खरंच आपल्याकडून एक मोठं कार्य त्या ठिकाणी होऊ शकतं. समाज परिवर्तनाचं काम सुद्धा आपल्याकडून होऊ शकतं. कुठलंही कार्य त्या ठिकाणी होतं. राजकीय परिवर्तन सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. सगळे परिवर्तन त्या ठिकाणी होऊ शकतात. तुमच्याकडे फार मोठी शक्ती आहे, त्या शक्तीचा सगळ्यांनी वापर करावा. एवढेच या प्रसंगी बोलून माझे 2 शब्द.